राधाकृष्ण करपे म्हणून जे एक एजंट आहेत, जे की पीटा ॲक्टमध्ये किंवा अदर गुन्ह्यामध्ये महिलांना सहकार्य करतात आणि त्या माणसाने येऊन माझ्या टेबलच्या बाजूला गाडी लावली. मी त्यांना म्हणलं की मला गाडी काढण्यासाठी तो गाडी थोडी बाजूला लावा, तर तो मला मी इथंच लावेल. मी थोडी गाडी बाजूला घेण्यासाठी प्रयत्न केला, तर त्यांनी मला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर आमची थोडी बोलाबोली झाल्यानंतर तो गेला आणि त्यांनी 5 लेडीज होत्या आणि 2 जेंट्स असे 7-8 जण ते आले होते. त्यातल्या 3 लेडीज माझ्या अंगावर आल्या, 2 लेडीज पाठीमागत होत्या आणि 2 जे जेंट्स होते ते पण माझ्या अंगावर आले. त्यानंतर त्यांनी मला धक्काबुक्की केल्यानंतर शिवीगाळ केली आणि त्यांनी त्यांच्या चपला वगैरे जे काय हातामध्ये जे काय चपला वगैरे त्यांनी फेकल्या. आमचे साळवे साहेब म्हणून एक आहेत आणि आमचे एजंट आमचे गायकवाड साहेबाचे पी कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांना पण थोडीशी हानमार झाली त्यामुळे धराधरी करताना. आणि त्यांनी माझ्या गळ्यामधली जी चेन आहे ती चेन आणि सकाळी आमचे पक्षकार आहेत पाशा शेख म्हणून, त्यांनी गंडले साहेबाकडनं वकीलपत्र आमच्याकडे दिलं होतं. तर त्या वकीलपत्राची फीस म्हणून त्यांनी मला 10,000 रुपये दिले होते. ते माझ्या वरच्या खिशामध्ये होते. तर जे काही लेडीज आहेत त्यांच्या झटपणी पण त्यांनी माझ्या गळ्यातली चेन आणि खिशातले 10,000 रुपये, जे की शर्टची खिसा फाटून त्यांनी माझ्या खिशातले 10,000 रुपये आणि गळ्यातली चेन हे दोन्ही घेऊन गेलेत. तर त्याबाबत आम्ही पूर्ण बार कंप्लेंट देण्यासाठी आलो होतो. बांगर साहेबांना आम्ही कंप्लेंट दिली. तर त्यांचा उद्देश जो होता की ज्या काय महिला आहेत त्या पीटा ॲक्टमध्ये असल्यामुळं आणि त्यांनी मला जे करपे आहेत ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांना पोलिटिशियन त्यांची हमेशा पूर्ण नाव मला राधाकृष्ण करपे म्हणून आहेत. तर ते पोलीस हॉस्पिटलशी कनेक्ट असल्यामुळं त्यांनी माझ्यावरती गुन्हा म्हणजे कंप्लेंट केली असं साहेबांचं म्हणणं नाही. अजून काही FIR फाडलेलं नाही, परंतु आम्ही त्यांना ह्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो होतो की जी काय कंप्लेंट आहे ती खोटी आहे. वैयक्तिक त्यांनी जर कंप्लेंट केली की मला शिवीगाळ केली, हाणमार केली, ती कंप्लेंट घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. परंतु लेडीज पुढं करणं किंवा बाई समोर करून खोट्या गुन्ह्यामध्ये वकिलांना अडकवणं हे चुकीचं आहे. तर याबाबत आम्ही पोलीस साहेबांना बोललो. त्यांनी सांगितलं की आम्ही सखोल चौकशी करून त्याबाबत योग्य तो निर्णय आणि FIR दाखल करणार.